हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. सत साही बंदी छोड़ कबीर परमेश्वर जी की जय. बंदी छोड़ गरीबदास जी महाराज जी की जय हो. स्वामी रामदेवानंद जी गुरु महाराज जी की जय हो. गरीब नमो नमो सतपुरुष को नमस्कार. गुरु के नहीं सुर नर मुनि जन साधुआं संतों सर्वस्ती नहीं. सतगुरु साहेब संत सब डंडो तुम प्रणाम. आगे पीछे मध्य हुए तिनको जा कुर्बान. नराकार निर्विषम काल जार वैभंजनम निर्लेपम निज निर्गुणम अकल अनुपवेशम धुनम. सोहम सुरति समाप्तम सकल समाना निर्तलः. उज्ज्वल हीरंबर हरदमम बेपरवा अथाह वार पार निमज्जतम. ग्रीव जो सुमर सिद्ध होई गणनायक गलताना. करो अनुग्रह सोई पारस पद परवाना. आदि गणेश मनाऊं गणनायक देवन देवा. चरण कमल लो लाऊं आदंत करूं सेवा. परम शक्ति संगीतम रिद्धि सिद्धि दाता सोई. अवगत गुण अतीतम सत्य पुरुष निर्मोही. जगदम्बा जगदीशम मंगल रूप मुरारी. तन मन अर्पों शेषम भक्ति मुक्ति भंडारी. सुर नर मुनि जन ध्यावे ब्रह्मा विष्णु महेशा. शेष शेष मुख गावे पूज्य आदि गणेशा. इंद्र कुबेर सरीखा वरुण धर्म राय झावे. समर्थ जीवन जी का मन इच्छा फल पावे. 33 कोटि अधारा ध्यावे 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. 33 कोटि अधारा ध्यावे 88. उतरे बहुजल पारा कट है यम की फांसी. कर जोरों विनती करूं गुरु चरण पर शीश. गुरु जी राम देवानंद जी महाराज ने दियो नाम बख्शीश. कोटि कोटि सिजदा करो हो कोटि कोटि प्रणाम. चरण कमल में राखियो मैं बांधी जाम गुलाम. हूँ कुत्ता हूँ गुरुदेव का रामपाल दास का नाम. गले प्रेम की जेवड़ी जाखे तो जाऊं मैं. तो करो तो बावड़ो दूर दूर करो तो जाऊं. जो राखो तो ही रहूं जो देवो सो खाऊं. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने
तुम्ही सर्व पुण्यात्मे परमात्म्याचा महिमा ऐकायला उपस्थित झाला आहात. म्हणतात, सुत दारा और लक्ष्मी पापी घर भी हो, संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दो. परमात्मा काय म्हणतात? मात पिता मिल जावेंगे 184 माही, सतगुरु सेवा और ये बंदगी बाई फेर मिलन की नाही. सतगुरु के दरबार में जाइयो बारंबार, बोली वस्तु लखा देवे है सतगुरु दातार. सत्संग की आधी घड़ी और तप के वर्ष हजारे, तो भी बराबर है नहीं यूं कहे कबीर विचार. संत मिलन को चालियो तज माया अभिमानी, जो जो कदम आगे रखे है ओ है यज्ञ समान. कि संत समागम और हरि कथा तुलसी दुर्लभ दो. आता पुण्यात्म्यांनो, जसे तुलसीदासजींनी आपल्या अनुभवाची वाणी बोलली आहे ती केवळ श्री रामचंद्रजींपर्यंत सीमित होती आणि श्री रामचंद्रजी विष्णू अवतार आहेत आणि विष्णूजींची काय स्थिती आहे ते सत्वगुणयुक्त भगवान आहेत. एका ब्रह्मांडात केवळ एका विभागाचे मिनिस्टर आहेत, मंत्री आहेत, साहेब आहेत, मालक आहेत. आणि जे आदरणीय गरीबदास साहेबजी आणि पूर्ण परमात्म्याने स्वतः येऊन जे ज्ञान दिले आहे, आदरणीय गरीबदास साहेबजींना जे ज्ञान दिले आहे, आणि कबीर परमेश्वरजी, कारण की परमात्मा आपले यथार्थ ज्ञान स्वतःच सांगायला येतात, हे तुम्हाला प्रमाणित खूप वेळा करून दिले आहे. तर त्या वाणीत व ह्या वाणीत खूप अंतर आहे. आता जसे तुलसीदासजींची जी दिव्यदृष्टी काम करत होती ती केवळ एका ब्रह्मांडाचे पण पूर्ण चित्रण नाही करू शकली. आणि आदरणीय गरीबदास साहेबजींना परमात्मा भेटले होते, पूर्ण ब्रह्म कबीर परमेश्वरजी. त्यांचा त्यांनी ज्ञानयोग उघडला होता, दिव्यदृष्टी उघडली होती. तर त्यांची जी वाणी आहे तुलसीदासजींच्या वाणीपेक्षा खूप सुपिरियर आणि खूप पुढचा अनुभव आहे. ही काय असते? दिव्यदृष्टी काय असते? जशी दुर्बीण असते, दूरदर्शी असते. एका दुर्बिणीची रेंज असते, जास्तीत जास्त 1 किलोमीटरपर्यंत बघू शकते, आणि एक बघते ताऱ्यांपर्यंत, लाखो किलोमीटरपर्यंत. तर याच प्रकारे त्यांच्या दिव्यदृष्टीमध्ये अंतर होते. दिव्यदृष्टीच्या आधाराने मग त्यांनी वाणी बोलली आहे. आता जिथे तुलसीदासजींनी म्हटले की सुत दारा और लक्ष्मी ये पापी घर भी हो, और संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दो. आता जे पण कोणते ज्ञान आहे, जसे ज्ञान कोणत्याही स्तराचे आहे, कोणत्याही देवाच्या बद्दल दिले जाते, काही मिळती जुळती प्रेरणेची वाणी असते, चेतावणीची वाणी मिळती जुळती असते. कशी असते? जसे परमात्म्याने आपल्या अमृतवाणीमध्ये म्हटले आहे, मानुष जन्म पाए कर जो नहीं रटे हरि नाम, जैसे कुआ जल बिना फिर बनवाया किस काम. एकतर तुलसीदासजी सांगत आहेत की
संत समागम और हरि कथा तुलसी दुर्लभ दो। तुलसीदासजींचा जो हरी होता ते विष्णूजी होते, श्री रामचंद्रजी होते. आणि इथे परमात्म्याने जी वाणी बोलली आहे की मानुष जन्म पाए कर जो नहीं रटे हरिनाम, तो हरी, तो मालक, ते स्वतःसाठी म्हणत होते जे पूर्ण ब्रह्म परमात्मा, असंख्य ब्रह्मांडांचे स्वामी, त्याची भक्ती केल्याशिवाय गोष्ट नाही बनणार. तर पुण्यात्म्यांनो, तुमच्यावर ती कृपा झाली आहे परमात्म्याची की तुम्हाला संत समागम, संत सोय जो सीधा चाले. संत त्यालाच म्हणतात जो सगळ्या वाईट गोष्टींना सोडून भक्ती करत राहिला आहे आणि कोणाला दुःख नाही देत, परमात्म्याला घाबरतो, त्याला संत म्हणतात. संत मीन्स एक चांगला आत्मा, समजदार व्यक्ती. मग सद्गुरू, संत, सद्गुरू वेगळे असतात, संत तर सगळेच असतात. भक्त, साधू संत असतात, जे सगळे साधू वाईटापासून दूर झाले, परमात्म्याची भक्ती करू लागले, ते संत आहेत. तर तुमचे इथे आगमन हे संत समागम आहे. आणि मग सांगतात की गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थो था बुस छिड़े मूड किसाना. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझन सोर रहे अज्ञानी. तर संत बनवण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते. तर तुम्हाला सद्गुरू पण भेटले. संत, सद्गुरू, संत पण असतात, परंतु त्यांच्यात क्वालिटी सद्गुरूंची भिन्न असते. तर हा संत समागम तुम्हाला मिळाला आहे. इथे तुम्ही बसता, सत्संग ऐकता, मग आपापसात जुने भाऊ बहीण तुम्हाला भेटतात, त्यांचा अनुभव ऐकता. तर इथे सर्व दिवस तुमचा परमात्म्याच्याच विषयात चर्चेत तुमचे हे अनमोल जीवन, मनुष्य जीवनातला हा वेळ व्यतीत होतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठे बसता, कोण्या नातेवाईकांकडे जाता, कुठेही कोणत्या अन्य संसारातल्या माणसाकडे बसता, तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथे नाही मिळणार. कारण हे तर संत समागमाने स्टार्ट होते. सद्गुरू सांगतात, मग साधू संत भक्त पुढे त्या ज्ञानाला पसरवतात. जसे नकली गुरु भेटले तर त्या श्रद्धाळूंनी खोटे ज्ञान पसरवले, संसारात भरले ठासून ठासून. आता हे रियल नॉलेज, स्पिरिच्युअल नॉलेज, यथार्थ अध्यात्मज्ञान तुम्हाला प्राप्त होत आहे. तुम्ही मग त्याला पुढे पसरवत आहात. तर जसे ते अज्ञान पसरले, ते तर लाखो वर्षांपासून पसरले, आणि या सतज्ञानात इतकी ताकद असते, हे आता सगळीकडे थोड्याच दिवसात पसरेल. और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञान. जैसे गोला हतोब का, अब करता चले मैदान. आणि जितके पण ज्ञान होते ते तर एक नकली होते. आणि आता हे असे ज्ञान आहे परमात्म्याचे, जे तत्वज्ञान आहे, ते त्या अज्ञानरूपी अंधाराचे जितके किल्ले बनले आहेत, हे जितके पण संत परमात्म्याच्या मुलांना घेरून बसले आहेत, या ज्ञानाच्या आधाराने या सगळ्यांच्या किल्ल्यांना तोडून एक बनवेल. परमात्म्याचे वचन आहे हे. परमात्म्याला ओळखण्यासाठी, आध्यात्मिक ज्ञानाला समजण्यासाठी, आणि आपण भक्ती बरोबर करत आहोत की चुकीची, याचा निर्णय होण्यासाठी, करण्यासाठी आपल्याला काही आधार मानायला लागतात, आधार बनवायला लागतात. त्यासाठी नंबर 1 तर आपले सद्ग्रंथ आहेत. कारण की श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 16 श्लोक नंबर 23 मध्ये सांगितले आहे की शास्त्रविधीला सोडून जे मनमानी आचरण करतात, मनमानी पूजा करतात,
त्यांना ना तर सुख मिळते आणि नाही त्यांना कोणत्या सिद्धीची प्राप्ती होते आणि नाही त्यांची गती होते, अर्थात व्यर्थ, युजलेस. मग लगेच म्हटले आहे 24व्या श्लोकात 16व्या अध्यायात, यामुळे तुझ्यासाठी अर्जुन कर्तव्य आणि अकर्तव्याच्या व्यवस्थेत कोणत्या धार्मिक साधना केल्या पाहिजेत आणि कोणत्या नाही केल्या पाहिजेत त्यासाठी सद्ग्रंथच प्रमाण आहेत. कोणाच्या दंतकथेवर विश्वास नको ठेवूस. एकतर हा आधार आहे की आपले सद्ग्रंथ जे आहेत ते परमात्म्याचे विधान आहे आणि सत्य ज्ञान आहे. तर आता सद्ग्रंथ कोणकोणते आहेत? सगळ्यात पहिला ग्रंथ आहे सूक्ष्मवेद. सूक्ष्मवेद ज्याला तत्वज्ञान पण म्हणतात, आणि त्याविषयी गीताध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये म्हटले आहे की जसे मी अर्जुन तुला गीताध्याय नंबर 4 श्लोक 25 पासून आणि 31 पर्यंत जे ज्ञान दिले आहे, कोणी अशी साधना करतो, कोणी अशी साधना करतो, कोणी देवतांची पूजा करतो, कोणी हठयोग करतो, कोणी तोंडावर पट्टी बांधून अहिंसावादी व्रताचं पालन करून हे समजून बसला आहे की मी जी साधना करत आहे ती बरोबर आहे, कोणी स्वाध्याय करून, कोणी योगाभ्यास करून. परंतु 4थ्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात म्हटले की या यज्ञांची माहिती म्हणजे धार्मिक अनुष्ठानांची विस्तारपूर्वक माहिती परमात्मा स्वतः आपल्या मुखकमलातून बोलतात. ते परम अक्षर ब्रह्म, सच्चिदानंद घनब्रह्म आपल्या मुखातून जी वाणी बोलतात त्या सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीत, कबीर वाणीत विस्ताराने सांगितले गेले आहे. त्यांना जाणल्यानंतर मग सगळ्या कर्मातून मुक्त होशील. ते तत्वज्ञान आहे. 4थ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितले आहे की त्या तत्वज्ञानाला तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समज. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने, कपट सोडून आणि सरळतापूर्वक प्रश्न करण्याने ते तत्वदर्शी संत तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. 15व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात तत्वदर्शी संताची ओळख पण सांगितली आहे की उलट्या लटकलेल्या संसाररूपी वृक्षाचे जो सगळे विभाग सांगेल, स वेदवित ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यः तमवेद स वेदवित. वरती मूळ, खाली शाखा असलेला हा एक मजबूत वृक्ष, संसाररूपी वृक्ष आहे. आणि छंदांसी यस्य पर्णानी याची पाने, आणि हे जे विभाग आहेत याची पाने, मुळे आणि फांद्या इत्यादी याचे विभाग आहेत. आणि जे छंदांसी यस्य पर्णानी याचे विभाग आहेत आणि यांना तमवेद, जे या सगळ्या अज्ञानरूपी अंधकारात जे आजपर्यंत कोणी नाही जाणत, याच्याविषयी जो जाणतो स वेदवित, तो वेदाच्या तात्पर्याला जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. तर सूक्ष्म वेदात परमात्मा 600 वर्षांपूर्वी जी लीला करून गेले होते, धाणक विणकर कबीर विणकराची, त्यावेळी आपल्या सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीत सूक्ष्म वेदात म्हटले होते, अक्षर पुरुष एक पेड़ है और सरपुरुष वाकी डार, ज्याला निरंजन पण म्हणतात, ज्योती निरंजन पण म्हणतात. अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष ज्योति निरंजन वाकी डार, और तीनों देवा शाखा हैं ये पात रूप संसार. हा सूक्ष्म वेद आहे आणि सूक्ष्म वेदाच्या वेदाच्या तात्पर्याला समजतो तर तो तत्वदर्शी संत आहे. तर तो तत्वदर्शी संत हा रामपाल दास आहे या विश्वात आजच्या तारखेला. या सूक्ष्म वेदाची आवश्यकता का वाटली? परमात्म्याला स्वतः येऊन ज्ञान का सांगायला लागले? जेव्हा आपण चूक करून सतलोकात आणि या काळाबरोबर आलो होतो,
आपली इथे दुर्गती होणारच होती, मालकांना माहीतच होते. मालकांना हे पण माहीत होते की सगळ्यात पहिल्यांदा हा काळ यांना भगवानापासून दूर करेल, यांच्या बुद्धीवर दगड घालेल, अज्ञानाने भरेल. यासाठी परमात्म्याने काही काळानंतर या काळाच्या अंतःकरणात, याच्या हृदयात, तिथून हे तत्वज्ञान कंप्लीट फॅक्ट्स केले होते, याच्या व्हॉट्सॲपवर टाकले होते आणि त्यात निर्धारित वेळ भरून ठेवली होती की इतक्या वेळेनंतर हे ऑटोमॅटिकली बाहेर येईल, हा थांबवू नाही शकणार. असेच झाले. त्याच्या श्वासांद्वारे एक दिवस हा आपोआप सगळा ग्रंथ बाहेर आला. याने जेव्हा पाहिले, वाचले, यात तर सगळी माहिती वरची आहे आणि याला तर हे होते की या प्राण्यांना जे माझ्यात फसलेत, यांना जर याचे ज्ञान झाले सुखाचे, एक नाही राहणार. या दुष्ट व्यक्तीने सगळ्यात आधी ते ज्ञान संपवले, म्हणजे त्याची पूर्ण माहिती सगळे नष्ट नाही केले, परंतु तो मेन पार्ट त्या भक्तीविषयी पटकन पटापट सर्व नष्ट केले. आणि बाकी हे 4 वेद ठेवले. हे 4 वेद त्या सूक्ष्म वेदाचेच अंश आहेत. त्याचे जे मूळ, मेन, जे मुख्य अंग होते ते नष्ट केले. त्याची पूर्ती करण्यासाठी परमात्मा येतात आणि मग ते सूक्ष्म वेद परत सांगतात. त्यात हे सगळे वेद पण असतात. हे 4ही वेद पण इन्क्लुडेड आहेत त्यामध्ये. तो सूक्ष्म वेद आहे. त्या मग परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी म्हटले होते धर्मदासजींना की माझ्या नावाने काळाने म्हटले होते, तुझ्या नावाने 12 पंथ चालवीन मी, कबीर नावाने. आणि मालकांना माहीत होते की 12 पंथ चालतील. काळाचे दूत असतील, वाणी माझी वाचतील, सूक्ष्मवेद माझा वाचतील, यांच्या डोक्यात शिरणार नाही, यांना काही समजणार नाही. हे तर आपल्या बुद्धीनुसार यात गडबड जरूर करतील. असेच करून पण ठेवले खूप. त्याच्या पूर्तीसाठी परमात्म्याने मग म्हटले होते की 12वा पंथ, त्या 12 पंथातील 12व्या पंथाच्या प्रवर्तकाचा जन्म संवत 1774 मध्ये होईल. कबीर सागरमध्ये चुकून संवत 1775 प्रिंट आहे. कबीरवाणी चॅप्टरमध्ये त्याचा जेव्हा जन्म या वेळी होईल तर त्याला मग मी मालक भेटले होते. त्याद्वारे माझ्या महिमेच्या वाणीचा पुनःप्रकाश होईल, प्रकट होईल माझी वाणी, म्हणजे माझे यथार्थ ज्ञान. आणि जो माझ्या त्या यथार्थ ज्ञानाला जो 12वा पंथ गरीबदास पंथाचा व्यक्ती आणि बरोबर 12 कबीरपंथी नकली ते 11 अजून, हे सगळेच्या सगळे या ज्ञानाला समजू नाही शकणार, या गूढ रहस्यांशी परिचित नाही होऊ शकणार. यासाठी 12व्या पंथात मग पुढे जाऊन आम्हीच येऊ आणि सगळ्या पंथांना समाप्त करून एकच पंथ चालवू. आता तो 13वा पंथ चालू झाला आहे या दासाच्या माध्यमातून. भगवान नाही आले तर दासाला पाठवले कंप्लीट कोर्स देऊन. तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा परमात्म्याला जाणण्यासाठी आपल्या सद्ग्रंथांना आधार बनवायला लागेल. त्यानंतर ही तर आपली थिअरी आहे, ही तर थिअरी आहे आपली, म्हणजे लिहिलेला एक लेख आहे. मग दुसरे याचे थिअरीच्या आधारे प्रॅक्टिकल, जी शिकलेली मुलं चांगलं समजतात थिअरी कशाला म्हणतात, एक विधान असते. जसे गहू कसे पेरतात, त्यात काय प्रोसेस असते, कोणत्या ऋतूत पेरले पाहिजे, 1 एकरात किती बी पेरले जाते, मग कोणत्या वेळी फर्स्ट वॉटरिंग होते, सिंचन, पहिले सिंचन होते, त्यानंतर खत घालायचे आहे, मग कोणत्या स्थितीत येईल तेव्हा त्याला कापायचे, मग कसा गहू काढायचा आहे, भुसा वेगळा करायचा आहे, घरी आणायचा आहे, हे सगळे लिहिले जाते. ही आहे थिअरी. आणि मग त्या अनुसार करणे, त्याचवेळी बी पेरणे, 1 एकरात इतके बी पेरायचे आहे, इतक्या वेळाने मग त्याला वॉटरिंग करायचे आहे, सिंचन करायचे आहे, मग खत घालायचे आहे, गवत काढायचे आणि मग त्याला कापायचे आहे. अशा प्रकारे जे करून तो प्राप्त करतो ते आहे प्रॅक्टिकल.
तर ही थिअरी बरोबर आहे तर प्रॅक्टिकल पण बरोबर होईल. ज्यांची थिअरीच चुकीची आहे, ज्यांचा तो लेखच चूक आहे, ज्यांचे ते मूळ धडेच चुकीचे आहेत, तर त्यांचे प्रॅक्टिकल पण चुकीचे होईल. उदाहरण म्हणून जितके पण वर्तमानात संत आहेत, कोणाकडेही ना तर यथार्थ ज्ञान आहे, म्हणजे त्यांची थिअरी पण ठीक नाहीये. मग प्रॅक्टिकल काय खाक होणार जेव्हा थिअरीच चुकीची. दासाने तुमच्या समोर या सगळ्या वर्तमानातल्या जितक्या पण धर्माच्या व्यक्ती आहेत किंवा जितक्या पण पंथाच्या व्यक्ती आहेत, त्यांचे प्रवर्तक आहेत किंवा त्यांचे वर्तमानातले मार्गदर्शक गुरुजी आहेत, त्यांचा सगळ्यांचा अनुभव प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवले आणि त्यांच्याद्वारे अनुभवाची थिअरी जी त्यांनी बोलली आहे ती दाखवली. आणि मग आपले सद्ग्रंथ काय सांगतात, जी आपली ओरिजिनल थिअरी आहे, ओरिजिनल लेख आहेत, सद्ग्रंथ आहेत, सिलॅबस आहे, ते काय सांगतात. आणि त्यांच्या आधाराने ज्या महापुरुषांनी प्रॅक्टिकल केले, त्यांना जे भगवान भेटले, त्यांनी कोणती साधना अंगीकारली, कोणते प्रॅक्टिकल केले, ज्यामुळे त्यांना ती वस्तू मिळाली जी त्या थिअरीमध्ये लिहिली आहे, रिअल थिअरीमध्ये यथार्थ त्या सिलॅबसमध्ये लिहिलेली होती, ती वस्तू प्राप्त झाली. तर त्यांनी काय सांगितले, जसे राधास्वामी पंथाचे प्रवर्तक श्री शिवदयालजींचे वचन तुम्हाला खूप वेळा दाखवले. हे काय सांगतात, एक शिवदयालजींच्या प्रवचनांचा संग्रह आहे, सारबचन वार्तिक, सारबचन राधास्वामी वार्तिक एक पुस्तक आहे. त्यात हे काय सांगतात, एका वेळेस तर सतनामाला सांगतात स्थान, मग सतनामाला सांगतात सत्पुरुष, सार शब्द, सतलोक आणि सारनाम. तर याने सिद्ध होते की यांना कख पण माहिती नाही, यांची थिअरीच चुकीची. यांना सतनाम माहीत नाही, कधी म्हणतात सतनाम आमची जात आहे आणि सतनाम कधी खरा राम आहे. एक थोडीशी झळक दाखवतो कारण की प्रकरण चालू आहे. हे बघा, सारबचन राधास्वामी वार्तिक, राधास्वामी सत्संग ब्यास, इथून हे छापलेले आहे, प्रकाशित आहे. याचे प्रकाशक कोण आहेत? प्रकाशक आहेत जगदीश चंद्र सेठी, सेक्रेटरी, राधास्वामी सत्संग ब्यास, डेरा बाबा जयमल सिंह, पंजाब. हे यांच्याकडे सर्वाधिकार सुरक्षित आहेत. पहिले संस्करण 1961 मध्ये आणि हे आहे लास्ट 16 2003चे. मुद्रक आहेत लक्ष्मी ऑफसेट प्रिंटर्स, दिल्लीमध्ये. हे इथून आहे, हे सगळे यात लिहिलेले आहे. या भूमिकेवरून क्लिअर होते बघा, सारबचन राधास्वामी वार्तिक हजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे. श्री शिवदयालजींच्या ज्या राधास्वामी पंथाचा जो प्रवर्तक आहे, ज्याने राधास्वामी पंथ चालवला आहे, त्यांचे विचार आहेत. आणि याच राधास्वामी आग्रावालेपासूनच शिवदयालजींपासून ब्यासमध्ये बाबा जयमल सिंहजींनी स्थापना केली. त्या ब्यासमधूनच सावंत सिंहजी, बाबा जयमल सिंहजींच्या नंतर सावंत सिंहजी गादीवर विराजमान झाले. त्यांचे शिष्य होते सच्चा सौदा शिरसावाले श्री खेमामलजी. हे त्यांना ते बलुचिस्तानी शहा मस्तानाजी पण म्हणतात. तर याने सिद्ध होईल की हे कुठून कनेक्शन आहे. बघा पुण्यात्म्यांनो, जिथे त्यांनी थर्मल प्लांट बनवून ठेवला आहे, कोणता, आणि थर्मल प्लांटमधूनच पुढे कनेक्शन येते, पॉवर हाऊस बनते. जेव्हा थर्मल प्लांटमधून माहीत पडेल तिथे वीज आहे की नाही, तर पुढे जी तार लावून बसले आहेत, कनेक्शन घेऊन बसले आहेत, त्यांच्याकडून माहिती पडेल की त्यांच्याकडे काय आले आहे, लाईट आहे की नाही, त्यांच्याकडे पॉवर आहे की नाही. एकाच गोष्टीत सगळं बरोबर समजून येईल. आता बघा,
श्री हजूर सारबचन राधास्वामी वार्तिक हजूर स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे. ही वचने सत्संगिनी तसेच अन्य चर्चांच्या वेळेस ही वचने सत्संग आणि अन्य चर्चांच्या वेळेस सत्संगाला येणाऱ्यांनी नोट केली होती. स्वामीजी महाराजांच्या परमधामाला गेल्यानंतर काही वर्षांनी यांचा संग्रह करून पुस्तक रूपात छापले गेले होते. सन 1902 मध्ये बाबा जयमल सिंहजी महाराजांनी सारबचन राधास्वामी वार्तिकला पहिल्यांदा गुरुमुखी लिपीमध्ये छापले होते. प्रस्तुत पुस्तक त्याच प्रथम गुरुमुखी संस्करणाच्या अनुसार आहे आणि आता त्याचे हिंदी संस्करण प्रकाशित केले जात आहे. 1902. आज चालू आहे 2014. 112 वर्ष झाली. 112 वर्ष झाली या अडंग्याला, त्या अज्ञानाला ग्रहण करणाऱ्या आणि त्या भोळ्या श्रद्धाळूंना या रंगात बिलकुल एक झाले जे किती चुकीचे ज्ञान आहे. 112 वर्ष. आणि आता बघा याचे काय हाल होतील. या सत्य ज्ञानाच्या समोर बघा पुण्यात्म्यांनो, काही श्रद्धाळू अजाणतेपणे अज्ञानाने सांगतात की रामपाल तर आलोचना करतात. आलोचना नाही करत. आलोचना केली तर जीभ कापली जाईल माझी. अशी चूक रामपाल नाही करू शकत. आलोचना असते काही खोटी बकवास करणे, आणि सत्य बोलणं आलोचना नाही होत. हा खूप मोठा परोपकार होतो. जसे काही वेळा काय होते, हे काही ठग लोक खोट्या नोटा छापतात. सरकारला माहीत पडते. सरकार टीव्हीच्या माध्यमातून खोटे आणि खरे, ओरिजिनल आणि डुप्लिकेट दोन्हींना बरोबर ठेवून सिद्ध करतात की यात ही लक्षणे आहेत, ही खोटी आहे, आणि ज्यात ही लक्षणे आहेत ही खरी आहे. खोट्याला सोडून द्या, खऱ्याला ग्रहण करा. त्याचा फरक बघून नोट ग्रहण करा. तर आलोचना नाही करत सरकार. मोठा परोपकार केला की लाखो लोकांना फसण्यापासून वाचवले. हेच हे दास करत आहे. आलोचना नका समजू. आता सामान्य व्यक्तीला तर माहीत नाही की संतांची जशी डॉक्टरचे इक्वेशन, डॉक्टरच्या द्वारे दिल्या गेलेल्या औषधाला डॉक्टरच सांगू शकतो बरोबर आहे की चुकीचे. रोग्याला नाही माहीत. याच प्रकारे ज्याला ओरिजिनल नोटेचे ज्ञान आहे तोच डुप्लिकेट सिद्ध करू शकतो की बघा ही डुप्लिकेट आहे, ही ओरिजिनल आहे. याच प्रकारे या दासाला परमात्म्याने या दासाला याच्या योग्य केले की या संतांच्या नकली ज्ञानाला आपल्या ओरिजिनल सद्ग्रंथातून तुमच्या समक्ष मांडले. आणि ज्या महापुरुषांना भगवान भेटले, त्यांनी कोणती साधना केली, ज्याने त्यांचे प्रॅक्टिकल सफल झाले, ते पण तुमच्या समोर मांडले. गोष्ट संपून गेली. असा निर्णय होतो खऱ्याचा, सत्य आणि असत्याचा, जे आज सतलोक आश्रम बरवाला जिल्हा हिसारमध्ये होत आहे. 112 वर्षांपासून हे भोळे श्रद्धाळू राधास्वामी पंथाचे 20-25 कोटी सांगतात यांचे अनुयायी. आणि मग सच्चा सौदा शिरसावाले त्याच विहिरीचे पाणी, त्याच विहिरीचे जल. आग्र्यामध्ये तेच मथुरेत जय गुरुदेव नावाने एक पंथ चालत होता, ते पण तुलसीदास नाव होते त्यांचे. त्यांच्याकडे पण हेच ज्ञान व हेच विचार होते. दिनोदमध्ये एक ताराचंदाने आग्र्याहूनच आणून बी पेरले होते याचेच, बाबळीचे. हे सगळे एकसारखे फेल आहेत. अगदी नकली पंथ आहेत हे सगळे. आता खरा हा दासाचा पंथ आहे जो भगवानाने आता स्टार्ट केला आहे. याला ग्रहण करा आणि आपले कल्याण करून घ्या. आता हे सारबचन वार्तिक हे स्वामीजी महाराजांच्या वचनांचा संग्रह आहे. ते स्वामीजी कोण आहेत हे बघा. हे स्वामीजी कोण आहेत. स्वामीजी महाराजांचे शुभनाव शेठ शिवदयाल सिंहजी होते. त्यांनी 25
ऑगस्ट 1818 आग्रा शहरात जन्म घेतला. 60 वर्ष वयात त्यांचा मृत्यू झाला होता. 1878 त्यांचा मृत्यू झाला होता. सन 1878. आता बघा, 22 वर्ष तर ती झाली आणि 12 ही झाली, 134 वर्ष झाली. 134 वर्ष झाली या भोळ्या श्रद्धालूंना हे अडंग ज्ञान ग्रहण करून आणि यावरच ठाम राहून आपले जीवन नाश केले. किती पिढ्या बुडवल्या यांनी, किती पिढ्यांचा नाश केला. गुरुआ गाम बिगाड़े संतो गुरुआ गाम बिगाड़े, ऐसे कर्म जीव के लागिए ईब जड़े नहीं जाडे. आता ते असे रंगले, परंपरा बनली त्या भोळ्या भक्तांची. मग आजोबा जात होते, वडील पण जात होते, मग आम्ही पण तिथेच जाऊ. त्यांनी बरोबर विचार करून समजून गुरु बनवले असतील. आता त्यांच्याकडे इतके डोके असते तर ते त्या नकलींमध्ये फसले असते का? यासाठी परमात्म्याने ज्ञान पहिले ठेवले. जसे श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 33 म्हटले आहे की द्रव्यमय यज्ञाहून ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे. अर्जुन, जसे द्रव्यमय यज्ञ कोणते असतात? जसे धनाने धार्मिक अनुष्ठान केले जातात. कुठे भंडारा लावला, कुठे मंदिर बनवले, कोणता घाट बनवला, कुठे पक्ष्यांना दाणी घातले, म्हणतात हे आहेत द्रव्य यज्ञ विना ज्ञानाचे. आणि ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा ज्ञान ग्रहण करा. बाबा, कशी भक्ती केली पाहिजे, दान कसे केले पाहिजे. गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते दान, गुरुबिन दोनों निष्फल हैं, जय पूछो वेद पुराण. म्हणजे अधिकाऱ्याविना ज्ञान देणे पण व्यर्थ आहे. पहिले ज्ञान समजा, ज्ञान समजून मग विधिवत त्या द्रव्यमय यज्ञाचा सदुपयोग होईल. तर अशा प्रकारे पहिले ज्ञान होऊ दे, ज्ञानानंतर मग सगळी माहिती होऊ दे, मग भक्ती करायची. आता हे काय सांगतात? यांचा जन्म स्वामीजींचे महाराजांचे शुभनाव शेठ शिवदयाल सिंहजी होते. त्यांनी 25 ऑगस्ट 1818 आग्रा शहरात जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव शेठ दिलवाले सिंहजी होते आणि आईचे नाव महामायाजी होते. त्यांचे पूर्वज पंजाबचे राहणारे होते. तसेच घरात गुरुग्रंथ साहिबचा पाठ केला जात होता. आता पुण्यात्म्यांनो, गुरुग्रंथ साहिबमध्ये परमात्म्याने अशी दया केली की गुरुग्रंथ साहिब जेव्हा बनवू लागले शीख, 5वे शीख गुरु श्री अर्जुन देवजी, त्यांनी सगळ्या संतांची, नानक साहेबजींची वाणी, त्यांच्या आधीचे जितके संत होते त्यांची वाणी आणि स्वतःची वाणी त्यात एकत्रित केली. तर त्यावेळी त्यांनी एका गोष्टीचे ध्यान ठेवले. एकदा गुरु नानक देवजी आणि बाला आणि मर्दानाजी लंका बघण्यासाठी समुद्रावर चालत होते. आदरणीय नानक साहेबजींच्या आदेशानुसार, आणि त्यांना नानक साहेबजींनी सांगून ठेवले होते की तुम्ही वाहेगुरु वाहेगुरु म्हणत म्हणत समुद्रावर चाला. आणि नानक साहेबजी पण चालत होते सिद्धीने, असे चालत होते जसे पृथ्वीवर चालतात. त्यावेळी नानक साहेबजी तो रियल मंत्र जप करू लागले, जो 2 अक्षरांचे सतनाम आहे. तो उच्चारण करणे सुरू केले. मर्दानाजींनी त्यांची नक्कल केली. ते पण ते 2 मंत्र ओम सोहम जप करू लागले. तो बुडू लागला, डुबक्या खाऊ लागला. तेव्हा नानक साहेबजींनी म्हटले की शिष्याने गुरुची नक्कल नसते करायची, मी जे सांगतो तेच कर, हा जप नको करूस. आता हे का होते? कारण की भगवानाने सांगितले होते. धरमदासजींना पण कबीर परमेश्वरची भेटले होते, नानक साहेबजींना पण परमेश्वर कबीरजी भेटले होते, आणि आदरणीय गरीबदासजींना पण कबीर परमेश्वरजी भेटले होते. या पहिल्या वाल्या महापुरुषांना सांगितले होते की धर्मदास मेरी लाख दुहाई, और ये सार नाम और सतनाम की तो बाहर न जाई. ये सार नाम बाहर जो पढ़ी बिचली पीढ़ी हंसनी तेरी. तर त्या महापुरुषांना आठवण झाली की जर आज मर्दाना हा मंत्र जप करू लागला तर पूर्ण शीख समाजात हा पसरेल, परमात्म्याच्या आदेशाचे उल्लंघन होईल.
या कारणाने त्याला झटका दिला, तो बुडू लागला. तर त्यानंतर मग शीख समाजात धारणा पसरली की हा सतनामाचा जप 2 अक्षरांचा नाही करायचा. याच्या करण्याने गुरुजींच्या आज्ञेची अवहेलना होण्याने मर्दानासारखी दशा होईल, जसा तो समुद्रात बुडाला असता, मेला असता. या दृष्टिकोनातून गुरु अर्जुन देवजींनी एक शिवनाभ नावाचा राजा होता, ज्याच्याकडे गुरु नानक देवजी खूप काळ थांबले होते. तिथे बसून त्यांनी एक प्राणसंगली नामक ग्रंथाची रचना केली होती, वाणी लिहिली होती. त्यात हे कंप्लीट नाम होते, कंप्लीट ज्ञान होते. कोण आहेत कबीर साहेब, कुठे कसे भेटले होते, कोणता जप आहे तो मुक्तीचा, लिहायचा होता, सांगायचा नव्हता. तर गुरु ग्रंथ साहिबची रचना करण्याच्या वेळी, घाईने करायच्या वेळी, संग्रह करायच्या वेळी ती पण मागवली गेली होती. त्यात हे नाम कंप्लीट लिहिलेले होते. ज्या कारणाने, आणि कबीर साहेबांचे कंप्लीट नाम होते, ज्या कारणाने गुरु अर्जुन देवजींनी जो गुरु ग्रंथ साहिब जो संग्रह करत होते, त्यांना एक गुरु ग्रंथ साहिब बनवत होते. वाणी तर कितीतरी संतांची आहे, परंतु ती घाईने एकत्रित करून गुरु ग्रंथ साहिब नाव दिले गेले होते. तर त्यांना त्या वाणीला कालव्यात जलप्रवाहित केलं होतं, कुठे कोणत्या शीख मुलाच्या हे हाताला न लागो, आणि ते हा जप करतील तर गुरुजींच्या आज्ञेची अवहेलना होईल. तर मग ती प्राणसंगली कोणी उभा होता भक्त हात जोडून म्हणू लागला, महाराज मी कोणाला नाही सांगणार, मी एकटा वाचेन, भगवानांच्या अनुभवाची वाणी आहे नानक साहेबजींची, अशी व्यर्थ नका घालवू. त्याच्या प्रार्थनेवर त्याला अलाउड केले अर्जुन देवजींनी. तर ती वाचलेली मिळाली, ती दासाकडेही उपलब्ध आहे आणि शीख समाजाने वेगळी ती नंतर छापून पण ठेवली आहे. तर गुरुग्रंथ साहिबमध्ये नाही आली ती. ज्या कारणाने या नकलींच्या हाताला नाही लागू दिला भगवानाने तो ओरिजिनल मंत्र 2 अक्षरांचा सतनाम, यांनी सतनाम वाचले. आता जसे आपण सतसाहेब म्हणतो, सतसाहेब आपला मंत्र थोडाच आहे, आणि सतनाम 2 अक्षरांचा मंत्र आहे. एक ओम मंत्र आहे आणि दुसरा ज्याला सतनाम प्राप्त आहे त्याला माहीत आहे. तर इथे बघा काय आहे, हे गुरु ग्रंथ साहेबचा पाठ करत होते, त्यातूनच त्यांनी 5 नामे ऐकली. क्लिअर नाहीत यामध्ये, 5 नामे धुनकार धुन, त्या 5 नावांची धुनकार ऐकली आणि ती 5 नामे घेतली. कबीर साहेबांचा एक शब्द आहे, करने नो दीदार महल में प्यारा है. त्यात परमात्म्याने ओरिजिनल मंत्र पण लिहिले आहेत आणि मग ते नकली पण लिहिले आहेत. त्यांचा कोणता दुसरा उद्देश होता, यांनी ते नकली निवडून घेतले. हे ओमकार, ररंकार, ज्योतिनिरंजन तिन्ही काळाचे, सोहम आणि सतनाम, सोहम पण घेतले आणि सतनाम पण घेतले, हे यांचे मंत्र आहेत. हे तर अजबच झालं. जर बीजच चुकीचं आहे तर पीक काय येणार? अंडरस्टूड आहे, ही साधी गोष्ट आहे. आता बघा, त्यांचे पूर्वज पंजाबचे राहणारे होते. महाराजजींचे नाव शुभनाम शेठ शिवदयाल सिंहजी होते. ते त्यांचे पूर्वज पंजाबचे राहणारे होते. घरात गुरु ग्रंथ साहिबचा पाठ केला जात होता. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया, ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव? नरेश गंगाराम हादवे. आपण कुठून आलात? जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतोय. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2011 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? सर, असं आहे की गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही हिंदू धर्मात असल्यामुळे हिंदू धर्मात जेवढ्या बी साधना होत्या, देवी देवताची, ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा, गणेशजी यांची पूजा, हनुमानजी यांची पूजा, मी दर शनिवारी, समजा महिन्यामध्ये एकदा तरी शनिवारी खुलताबादला दर्शनाला जायचो आणि राजूरला दर चतुर्थीला गणपतीच्या दर्शनाला जायचो पहिले, आणि श्रावण महिन्यामध्ये दर सोमवार पकडायचो मी. अशी साधना केलेली आहे पहिले. सर,
जसं आपण सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ती करतच होतात, तर संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान आहे, हे ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? एक माझा मित्र होता, त्यानं संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली होती आणि त्याने मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिलं वाचण्यासाठी. मी ते एकदा वाचलं त्यानंतर मग त्यातील श्लोक वगैरे पाहिले आणि ते श्लोक वगैरे पाहिल्यानंतर खरंच मी गीता काढली. गीतामधला 7व्या अध्यायाचा 15वा श्लोक काढला. त्यामध्ये ते क्लिअर लिहिलेलं होतं की 3 गुणाची भक्ती जे करतात त्याला असुर स्वभावाला धारण केलेले मूर्ख लोक, असं लिहिलेलं होतं. मला ते वाचल्यानंतर झटकाच बसला आणि माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. मग मी परत आणखीन डिटेल नॉलेज घेण्यासाठी ते पुस्तक नीट वाचलं आणि वेद पण वाचले, पुन्हा हे कुराण शरीफ पण वाचले आणि गुरुग्रंथ साहेब पण वाचले. त्याच्यामध्ये पण सर्व ठिकाणी एकाच परमात्माची साधना दिलेली आहे आणि त्या परमात्माचं नाव कबीर आहे. वेदामध्ये पण लिहिलेलं आहे आपल्या की परमात्माचं नाव कबीर आहे. गुरुग्रंथ साहेबमध्ये पण सांगितलेलं आहे की परमात्माचं नाव कबीर आहे. मग ते मला पटलं. मी हरियाणाला गेलो, परवाला आश्रम हिसारमध्ये, तिथं जाऊन गुरुदीक्षा घेतली. सर, जसं आपण सांगत आहात की आपण हरियाणा स्थित बरवाला आश्रमाला जाऊन संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले, आपण त्यांच्याकडनं सदमंत्र घेतले, त्यांची भक्ती उपासना जेव्हा आपण घेतली, तर त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळले? सर, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला इतके अनुभव आलेत की आता माझ्या सख्या भावाचा गळ्याला गाठ होती. तिथं डॉक्टरांनी सांगितलं होतं की याचं 18 वर्ष झाल्यानंतर ऑपरेशन करावं लागेल. ते ऑपरेशन म्हणजे आम्ही गुरुदीक्षा घेतल्यानंतर मग संत रामपालजी महाराजांच्या शरणात होतो, तेव्हा मग संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की त्याची गाठ वाढली होती ॲटोमॅटिक. 16-17 वर्षाचं झाल्यानंतर ॲटोमॅटिक गाठ वाढली होती, त्याला खाणं पिणं जमत नव्हतं. मग तर आम्ही संत रामपालजी महाराजांच्या आश्रम दर्शनासाठी आश्रमाला गेलो होतो, तेव्हा प्रार्थना लावली. संत रामपालजी महाराजांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ती गाठ ॲटोमॅटिक अर्ध्या रात्री नाहीशी झाली. हा एक लाभ झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांमुळे आपल्या भावाला जो काही गाठीचा त्रास होता तो त्रास पूर्णतः बरं झाला. आज जर आपल्याकडे बघितलं तर आपण एक शिक्षित व्यक्ती आहात. आज आपण बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर या पोस्टवर सुद्धा आहात आणि आजच्या विज्ञानाच्या युगामध्ये आपण असं सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यामुळे आपल्या भावाला जो गाठीचा आजार होता त्यातनं आराम मिळाला. तर हे कुठेतरी विरुद्ध दिसतं, कारण आज आपण शिक्षित आहात आणि शिक्षण काय सांगते तर सायन्स हे सगळ्यापेक्षा मोठं आहे आणि त्या पलीकडे तुम्ही सांगताय की संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामात्र आपल्या भावाचा गाठीचा त्रास दूर झाला. तर हे आज शिक्षित समाजाला कसं काय पटेल? सर, ही गोष्ट अशी आहे की आध्यात्मिक शक्ती ही नेहमी सायन्सच्या पुढे आहे. शास्त्रामध्ये, सर्व शास्त्रामध्ये लिहिलेले परमात्मा आपल्या भक्ताचे असाध्य रोग नाश करून त्याला 100 वर्ष आयुष्य देऊ शकतो. आपल्या कुराण शरीफमध्ये, बायबलमध्ये, वेदांमध्ये सगळीकडे लिहिलेलं आहे, पण आपण आत्तापर्यंत ते शास्त्र नाही वाचलेले आणि शास्त्राच्या विरुद्ध साधना करत होतो. आपण गीतामध्ये सांगितलेलं आहे की 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे की जे शास्त्राच्या विरुद्ध साधना करतं त्याला कोणत्याही प्रकारचं सुख आणि समाधान प्राप्त होत नाही. शास्त्राच्या विरुद्ध साधना पहिले आपण करत होतो, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं असा लाभ मिळत नव्हता. तर म्हणून गीतामध्ये सांगितलेलं आहे नेक्स्ट श्लोकमध्ये, अर्जुन, तुला आपले शास्त्रच प्रमाण आहे, त्या शास्त्रानुसार तू जर भक्ती केली तर परमात्मा तुझे असाध्य रोग नाश करून तुला पूर्ण मोक्ष देऊ शकतो. तर मग आपले शास्त्र कोणते? गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब, सर्व ग्रंथामध्ये एकच परमात्माची भक्ती सांगितलेली आहे आणि ती तुम्ही स्वतः आपल्या डोळ्याने पाहून वाचून ठरवू शकता. म्हणूनच मी ह्या साधनेकडे वळालो आणि सायन्सच्या पुढे अध्यात्म आहे आणि शास्त्रानुसार जर साधना केली, शास्त्रानुसार आम्ही साधना केली, त्यामुळेच त्या माझ्या भावाची गाठ
पूर्णपणे बिना ऑपरेशन नीट झालेली आहे. सर, जसं तुम्ही सांगता आहात की शास्त्रापुढे अध्यात्म आहे, म्हणजे शास्त्रापेक्षासुद्धा सायन्सपेक्षासुद्धा अध्यात्म हे पुढे आहे, तर अशा वेळेस आपण असं कसं सांगू शकतात की संत रामपालजी महाराज हे अन्य साधू संतांपेक्षा वेगळे आहेत? बाकीचे साधू संत ह्यांच्याशी तुलना करू शकत नाही. संत रामपालजी महाराज आपले जेवढे बी ग्रंथ आहे, हजारो वर्षापासून ग्रंथ चालू आहे आपले, गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, ह्या ग्रंथामध्ये काय दिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीचं ग्रंथामध्ये आपल्याला प्रूफ दाखवतात. तुम्ही स्वतः वाचा आणि स्वतः ठरवा. आता एखादा विद्यार्थी आहे जो 10वीमध्ये आहे, 10वीचा सिलेबस आहे, त्या सिलेबसनुसार जर शिक्षक शिकवत असेल तर तो पास होईल. जर त्याला 10वीच्या सिलेबस व्यतिरिक्त कॉमिक्सचे पुस्तकं आणि स्टोरीचे पुस्तकं जर शिक्षक शिकवत असेल त्या विद्यार्थ्यांचा काय फायदा होईल? अशा प्रकारेच जर आपले ग्रंथ गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल हेच आपले भक्ती साधनेचे सिलेबस आहे. आपण ह्याच्यानुसारच चालावं लागणार आहे. जर आपण ह्याच्या विरुद्ध चाललो तर आपल्या संविधानाच्या विरुद्ध गेल्यासारखं होईल. जर एखादा व्यक्ती संविधानाच्या विरुद्ध चालेल त्याला शिक्षा भोगावीच लागते. तशाच प्रकारे आपल्या देवाचं संविधान आहे हे ग्रंथ गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल हे सगळे त्या देवाचे संविधान आहेत. त्या संविधानानुसार आपल्याला चालणं आवश्यक आहे. जर चाललो नाही तर आपल्याला इथं कोणत्याही प्रकारचा लाभ प्राप्त होणार नाही आणि मानव जन्म 84 लक्ष योनीनंतर ह्याच कारणासाठी परमात्मा एक वेळ प्रत्येकाला देतो मानव जन्म, फक्त मोक्षप्राप्तीसाठी. जर आपण त्या मानव जन्मात भक्ती न करता असे अनुपासना करत राहिलो तर त्याचा आपल्याला नुकसान होईल. सर, आपण जसं सांगत आहात की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे सद्भक्ती देत आहेत, परंतु माझा असा प्रश्न आहे की आज जगामध्ये बरेचसे पंथ चालत आहेत, बरेचसे साधू संत आज जगामध्ये ज्ञानाचा प्रसार करत आहेत आणि समाज आज साधू संतांकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. कारण काही साधू संत आज समाजाला ठगत आहेत, त्यांना धोका देत आहेत आणि फक्त पैसे मोजत आहेत, पैसे लुबाडत आहेत. तर असे बरेचसे साधू संत आहेत जे समाजाला घातक आहेत. तर अशा साधू संतांपासून आपण संत रामपालजी महाराज हे खरे संत आहे किंवा ते वेगळे आहे हे आपण कसं सांगू शकाल? बाकीचे साधू संत हे आपल्या शास्त्रानुसार सांगत नाही. संत रामपालजी महाराज प्रत्येक गोष्ट आपले गीता, 4 वेद, 18 पुराण संपूर्ण शास्त्रामध्ये जी बी गोष्ट सांगतात, साधना सांगतात, ते प्रूफ करून दाखवतात. सगळी शास्त्रानुसार भक्ती सांगतात. गीताजीमध्ये सांगितलेलं की 16व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकमध्ये जे शास्त्राच्या विरुद्ध भक्ती करतं त्याला कोणत्याही प्रकारचा लाभ होत नाही. तशाच प्रकारे जर शास्त्रानुसार भक्ती केली तरच आपला मोक्ष होतो. त्याच्यामुळं मी ज्या ठिकाणी आलेलो आहे ते शास्त्रानुसार भक्ती सांगतात संत रामपालजी महाराज, म्हणूनच मी ही साधना स्वीकारली आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं अगोदर की संत रामपालजी महाराज हे शास्त्रोक्त भक्ती देतात आणि त्या भक्तीच्या जोरामुळेच साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात. जे काही संकट येतात त्यातून मार्ग मिळतो. याचंच उदाहरण म्हणून आपण सांगितलं की आपल्या भावाला जी काही गाठ झाली होती ती गाठसुद्धा सद्भक्तीच्या जोरावर आज पूर्णतः बरी झालेली आहे. हा एक मोठा अनुभव आपण शेअर केलेला आहे. परंतु या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणखीन काही अनुभव आले आहेत का? हो सर, माझं मेडिकल होतं बँकेचं, हे असिस्टंट मॅनेजरचं जेव्हा सिलेक्शन झालं होतं तेव्हा मेडिकल होतं. मेडिकलमध्ये चेकिंगला जाताना माझं काय झालं होतं की डॉक्टरांनी चेक केलं, मला BP 150च्या वर आला. 3 ते 4 वेळा चेक केला त्यांनी, पण ते काही कमी होत नव्हता. तर मी मनातल्या मनात डोळे झाकले आणि 3 ते 4 वेळा चेक केल्यानंतर मी त्यांना म्हणलो 10-15 मिनटं मला टाईम द्या, 10-15 मिनटं टाईम द्या म्हणलो आणि त्यांनी 10-15 मिनटं टाईम दिला मला. मी बाहेर बसलो थोडं आणि परमात्माचा प्रसाद नेला होता मी सोबत. मला लक्षात आलं, मी तो प्रसाद काढला संत रामपालजी महाराजांनी दिलेला आणि तो प्रसाद खाल्ला आणि परमात्माला मनातल्या मनात प्रार्थना केली
परमात्मा, जर इथून मी वापस गेलो तर लोक मला काय म्हणतील. मी पूर्ण परमात्माच्या शरणात आहे, संत रामपालजी महाराजांच्या शरणात. माझ्यामुळे तुम्हाला म्हणजे तुमच्यावर नाव नाही ठेवावं लोकांनी, म्हणून मला परमात्मा दया करा म्हणलं आणि प्रसाद खाल्ला तो. आणि 5च मिनटात मी परत चेकिंगला गेलो तर माझा BP नॉर्मल आला, जेवढा पाहिजे होता तेवढा आला. 5च मिनटात मला एवढा लाभ झाला तिथं. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं आणि माझ्यासोबत 2 अजून स्टुडंट होते. त्यांचं मेडिकल प्रॉब्लेममुळे 2 जण ते रिजेक्ट झाले. नंतर त्यांना काही महिन्यानंतर सिलेक्शन करण्यात आलं, दुसरे चेकिंग वगैरे करून. पण संत रामपालजी महाराजांच्या दयेनं त्या टाईमला माझा BP नॉर्मल आला आणि सगळं नॉर्मल आलं, त्याच्यामुळं माझं सिलेक्शन झालं. या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही लाभ प्राप्त झालेत का? हो सर. आता आम्ही 10 वर्षापासून एक प्लॉट घेऊन घर बांधलेलं आहे, तिथं राहतो आम्ही सध्या. तर राहत असताना त्या बॉन्डवर घेतलेलं आहे, त्याचं काही रजिस्ट्री वगैरे नव्हती. आता वडिलांचं म्हणणं होतं आता वरचं बांधायचं, तर परमात्माला प्रार्थना लावली आम्ही. तर तिकडून परमात्माचा आदेश आला की तुमची रजिस्ट्री लवकरच होऊन जाईल. तर 8च दिवसाच्या आत परमात्माच्या दयेनं ती रजिस्ट्री झाली. 10 वर्षापासून पेंडिंग होती ती रजिस्ट्री. 8च दिवसाच्या आत परमात्माच्या आदेशानं ती रजिस्ट्री झाली. सर, जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झाले आणि ह्या आपल्या लाभातून, ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही मित्रमंडळी आहे, आपली जे काही आप्तेष्ट आहे, नातलग आहे आणि जो भक्त समुदाय आपल्याला TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी त्यांना संदेशचं नाही, प्रार्थना करेल की तुम्ही संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे पुस्तक नक्की ऑर्डर करून, निःशुल्क मिळतात ते ऑर्डर करून नक्की वाचा. आणि विविध चॅनलवर त्यांचे सत्संग राहतात, ते तुम्ही नक्की पहा. त्यांचं ज्ञान समजून घेऊन लवकरात लवकर त्यांच्या शरणात येऊन आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजून घ्यायला हवे आणि लवकरात लवकर उशीर न लावता त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपल्या जीवनाचं सार्थक करावं. तर ह्या भावनेतनं कोणाला असं जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचा अनुयायी व्हावं आणि त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घ्यावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? सर, तुम्ही ज्या बी चॅनलवर माझा इथं प्रोग्राम पाहत असाल, त्याखाली काही नंबर डिस्प्ले होत आहेत. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या जवळपासच्या नामदान सेंटरची माहिती घेऊ शकता आणि तिथं जाऊन तुमचं जीवन कल्याण करू शकता. सर, त्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? नामदीक्षा घेण्यासाठी तिथं 1 रुपया पण लागत नाही. या उलट तुम्हाला आरतीचं पुस्तक, मंत्र कार्ड, चरणामृत आणि प्रसाद निःशुल्क दिला जातो. तिथं 1 रुपया पण लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.